म्हणजे जे जे मार्चिंग करतात त्यांचं तुम्ही ते मार्चिंग बघा, इतकं स्मार्ट असतं, इतकं कोऑर्डिनेटेड असतं आणि इतक्या लयमध्ये ते करतात आणि हे मार्चिंग बरेच किलोमीटरपर्यंत आपल्या पूर्ण जोशमध्ये ते करतात. तर हे खूपच प्रेक्षणीय आहे आणि हे करण्यासाठी फिजिकल फिटनेस, स्टॅमिना ह्या सगळ्या गोष्टीची जरूर आहेच, पण एवढ्या सगळ्या लोकांसमोर आपण एकही चूक न करता एवढ्या लांबपर्यंत पूर्ण कर्तव्य पथावरनं विजय चौकापर्यंत पोचेपर्यंत हे आपण बिनचूक कसं करायचं ह्याची प्रॅक्टिस हे खूप दिवसापासून करतायत आणि ही आपल्याला जेव्हा आपण आज हे बघतोय त्याच्या अगोदर कर्तव्य पथावरती नाही तर ज्या ज्या बटालियनमधनं लोक आलेले आहेत, ज्या ज्या एअरफोर्समधनं आलेले आहेत, ज्या नेव्हीमधनं आलेले आहेत, त्यांच्या तिथे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये या लोकांनी खूप प्रॅक्टिस करून मग शेवटी ते दिल्लीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे ही जी परेड आपण आत्ता बघतोय, जी मी म्हणतो एका शब्दामध्ये सांगायचं झालं जी प्रेक्षणीय होणार आहे, याच्यासाठी परत मी तुम्हाला सांगू इच्छितो की खूप मेहनत झालेली असते आणि तुम्ही बाकीच्या देशांची पण परेड बघा. त्याच्या तुलनेमध्ये जेव्हा मी आपल्या देशाची परेड बघतो तेव्हा एक भारतीय म्हणून माझा खूप गर्वाने मी सगळ्यांना सांगतो की हे इंडियन आर्म फोर्सेसची परेड आहे. आपली परेड फिजिकली टास्किंग आहे. आपले जे मूवमेंट्स असतात, हाताचे मूवमेंट्स म्हणा किंवा पायाचे मूवमेंट्स म्हणा, जिथे हाताचे मूवमेंट पूर्ण शोल्डरपर्यंत, फक्त पुढे नाही तर मागे पण शोल्डरपर्यंत जातात आणि आपले जवान जेव्हा ते पाय हलवतात तेव्हा ते जे हील्स असतात त्यांचे टाचा ते जमिनीमध्ये जोरात ते रोवतात. तर अशी ही जी परेड आहे ही फिजिकली टास्किंग परेड आहे आणि ही तुम्ही बघाल की किलोमीटरपर्यंत हे करतात. तेव्हा आपल्याला कळून येतं की या लोकांची किती जास्त फिजिकल फिटनेस आहे आणि क्षमता आहे. आणि ही जी क्षमता भारताच्या परेडची आहे ही जेव्हा मी बाकीच्या देशांची परेड बघतो त्या तुलनेमध्ये मला वाटतं की आपली जी परेड आहे ही खूप डिमांडिंग आहे आणि खूप स्पेक्टॅक्युलर आहे. असे दोन शब्द मी बोलू इच्छितो. स्वतः मी सैन्य दलामध्ये नोकरी केली म्हणून असं सांगत नाही आहे, पण मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो की जेव्हा आम्ही मिलिटरीमध्ये होतो आणि आम्ही परेड करायचो तेव्हा इतका ऊर अभिमानाने भरून यायचा, कारण ही परेड करताना जी भावना उत्पन्न होते की आपण आपल्या देशासाठी हे करतोय, आपण देशासाठी आपली नोकरी करतोय आणि नोकरीचा एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे डिसिप्लिन आहे आणि डिसिप्लिनचं एक रूपांतर म्हणजे परेड. विदाउट डिसिप्लिन, विदाउट कोऑर्डिनेशन ही परेड एवढी चांगली कधीच होऊ शकत नाही. आणि त्यामुळे माझं असं प्रामाणिक मत आहे की जेव्हा कधी अशी परेडची जर एक कॉम्पिटिशन झाली वर्ल्ड वाईड तर मला वाटतं की आपल्या देशाची जी परेड आहे ही निश्चितपणे सगळ्यात उभारून येईल. नक्की. आपण राष्ट्रगीतासाठी थांबूया. कॅप्टन स्मिता, पुन्हा तुमच्याकडे येते मी. राष्ट्रगीताची सुद्धा एक परंपरा असते इथे आणि तोफांची सलामी असते, त्याबद्दल काय सांगाल? The commandant of the president's bodyguard, Colonel Amit Berwal, giving the command. हे राष्ट्रगीत तिथे होत असतं त्यावेळेला 21 तोफांची सलामी दिली जाते. 105 mm गन ज्या असतात त्यांची ती सलामी असते. त्यातली पहिला गन सल्यूट कधी होणार, पुढचा कधी होणार याचा सुद्धा क्रम अगदी सेकंदाचा हिशोब तिथे ठरलेला असतो. सो राष्ट्रगीत चालू असतानाच तो गन सल्यूट होत असतो. कॅप्टन स्मिता, मगाशी पदल आली